नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती परीक्षा सध्या सुरू आहे. 9 जानेवारी 2025 पासून सुरू झालेली आहेत. वर्कवेल या कंपनीमार्फत या परीक्षा घेतल्या जात आहेत. यामध्ये अहिल्यादेवी नगर DCC बँक भरती प्रक्रिया अंतर्गत 10 जानेवारी 2025 मध्ये पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या शिफ्टमध्ये जे पेपर घेण्यात आले होते, हा पेपरचा पॅटर्न कसा होता, कशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले होते, याबद्दलचं विस्तारित विश्लेषण आजच्या या सेशनमध्ये आपण पाहूयात. त्याचबरोबर या अगोदरच्या जे प्रश्नांचं विश्लेषण आहे केलेलं आहे. DCC बँकची जी प्लेलिस्ट आहे तुम्ही ते चेक करू शकता या भरती परीक्षेची तयारी करण्यासाठी. यामध्ये जो पहिला टॉपिक होता, पहिल्या तिन्ही शिफ्टमध्ये आजच्या 10 जानेवारी 2025 रोजी झालेले जे पेपर आहेत, यामध्ये सामान्य ज्ञानमध्ये कसे प्रश्न आले होते पाहू शकता. जी चंद्रपूर चंद्रपूर सॉरी आपण याच्यामध्ये अहिल्यादेवी नगर म्हणजेच अहमदनगर जिल्हा आहे, तर अहमदनगर जिल्ह्यावरचे 3 ते 4 प्रश्न यामध्ये विचारण्यात आले होते. यामध्ये पाहू शकता अंबा घाट जो आहे हा कुठे आहे असा प्रश्न यामध्ये आला होता. अंबा घाट जो आहे हा रत्नागिरी जिल्ह्यात असलेला व रत्नागिरी कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा सह्याद्री पर्वतातील एक महत्त्वाचा डोंगरी रस्ता आहे, असा एक प्रश्न आला होता. दुसरा प्रश्न आहे बँकिंग क्षेत्रामधला. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात अगोदर कोणत्या बँकेने ATM सुरू केले? ATM जे आहे हे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात अगोदर कोणत्या बँकेकडून सुरू करण्यात आले? तर याचं उत्तर RBI नसून बरोबर उत्तर पाहू शकता HSBC. ही जी बँक आहे या HSBC बँकने भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ATM सुरू केलं. हे योग्य उत्तर आहे. हाँगकाँग आणि शांघाय बँक कॉर्पोरेशनने 1987 मध्ये ATM ही संकल्पना भारतात आणली. पहिले ATM जे आहे मुंबई येथील अंधेरी पूर्व येथे उभारण्यात आले होते. महाराष्ट्रातील पहिले ATM जे आहे हे HSBC बँकेने सुरू केले. तिसरा प्रश्न आहे दरकेसा. याच्या टेकड्या टेकड्या आहेत ह्या टेकड्या कुठे आहेत? दरकेसाच्या टेकड्या आहेत ह्या कोणत्या भागामध्ये आहेत? तर या दरकेसा ज्या टेकड्या आहेत ह्या महाराष्ट्रातील गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहेत. काही प्रश्न जे आहेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधले विचारण्यात आलेले आहेत. तर आपण अंदाज असा करतो की अहमदनगर जिल्हा, अहिल्यादेवी नगर जिल्ह्यामधील प्रश्न विचारले जातात. तर काही प्रश्न बाहेरचे सुद्धा आलेले आहेत. दरकेसा टेकड्या ह्या गोंदिया जिल्ह्यामध्ये आहेत. पुढचा प्रश्न आहे संगमनेरचा मतदारसंघ कोणता आहे? संगमनेर हा जो जिल्हा आहे या संगमनेरचा शहर जे आहे याचा मतदारसंघ कोणता आहे? त्याचा मतदारसंघ पाहू शकता संगमनेर. महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदारसंघ क्रमांक 217 मतदारसंघाचा आहे. 217चा जो आहे हा मतदारसंघ आहे संगमनेरसाठीचा. पुढचा प्रश्न पाहू शकता अहमदनगर जिल्ह्यावरचा आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये जे श्रीगोंदा हे कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? दुसऱ्या शिफ्टमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तिसऱ्या शिफ्टमध्ये सुद्धा हा प्रश्न होता. श्रीगोंदा हे कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर श्रीगोंदा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा जो तालुका आहे या तालुक्यातील एक शहर आहे. श्रीगोंदा शहर सरस्वती नदीच्या काठी वसलेले आहे. बरोबर उत्तर पाहू शकता. कोणत्या नदीच्या काठी? तर सरस्वती नदीच्या काठी हे शहर वसलेले आहे. पुढचा प्रश्न कृषी कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थामधला बटाटा हे जे पीक आहे हे कोणत्या प्रकारचं पीक आहे? असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की बटाटा हे काय आहे? तर बटाटा हे कंदमूळ आहे. पाहू शकता. तांत्रिकदृष्ट्या हे मूळ नाही. जरी आकस्मिकपणे आपण मूळ भाज्या म्हणतात तर निश्चितपणे फळ म्हणता येणार नाही. फळ नाहीये, कंद म्हणू शकता त्याला. तांत्रिकदृष्ट्या मूळ नाही म्हणजे कंद हे बरोबर उत्तर येतं यासाठीचं. पुढचा प्रश्न पाहू शकता अहमदनगर जिल्हा जे पर्यटन स्थळ आहेत यावरचा प्रश्न आहे. सिद्धटेक हे जे मंदिर आहे हे सिद्धटेक मंदिर कोणत्या तालुक्यात आहे? तर सिद्धटेक जे मंदिर आहे सिद्धिविनायक सिद्धटेक हे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील गणपतीचे देऊळ आहे, गणपतीचे मंदिर आहे. या ज्या पर्यटन स्थळं आहेत किंवा विविध महत्त्वाचे स्थळे आहेत जिल्ह्यामधील अहिल्यादेवीनगर जिल्ह्यातील, या गोष्टी वाचून जाणं आवश्यक आहे. यावरचे प्रश्न 3 ते 4 असतील. पुढचा प्रश्न आलेला महाराष्ट्रामध्ये नवीन झालेले जिल्ह्यांची नावे विचारली होती. म्हणजे नवीन जिल्हे जे तयार झालेली आहेत त्यांची नावे विचारण्यात आली होती. तर उदगीर जिल्ह्याची जी घोषणा आहे ही केली जाणार आहे. सध्या तो जिल्हा स्थापन झालेला नाही. या अंतर्गत जे नवीन जिल्हे आहेत
हे तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. यानंतर अहमदनगर, अहिल्यादेवी नगर हा जो जिल्हा आहे, हा कोणत्या नदीच्या काठी आहे? तर यामध्ये पाहू शकता पर्यायानुसार तुम्ही याचं उत्तर देऊ शकता. जिल्ह्यामध्ये 2 प्रमुख नद्या आहेत. गोदावरी आहे आणि भीमा ही कृष्णाची उपनदी आहे. म्हणजे ह्या 2 प्रमुख नद्या आहेत आणि 2 प्रमुख नद्यांमधील पर्यायामध्ये जे असेल त्या पद्धतीने तुम्ही याचं उत्तर देऊ शकता. यानंतरचा प्रश्न आला होता तिसऱ्या शिफ्टमध्ये. संध्याकाळच्या शिफ्टमध्ये हा प्रश्न होता. अहमदनगरमध्ये यंत्रसामुग्री मिळणारे ठिकाण, जे तालुका आहे अहमदनगरमध्ये यंत्रसामुग्री मिळणारे जे ठिकाण आहे, तालुका आहे, हा कोणता आहे? तर याचं उत्तर डिटेलमध्ये चेक करणं आवश्यक आहे. सापडणं थोडं हार्ड आहे, टफ म्हणू शकता यासाठीचं. पुढचं आहे बँकिंग क्षेत्रामधला एफ-डी-आय, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हटलं म्हटलं जातं. फुल फॉर्म जो आहे एफ-डी-आयचा, एफ-डी-आय म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, विदेशी गुंतवणूक ज्याला मराठीमध्ये म्हणतात. एफ-डी-आय म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे. चालू घडामोडीमधील प्रश्न पाहू शकता यामध्ये. चालू घडामोडींवर आधारित तंबाखू मुक्त भारत अभियानचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? हा तो तंबाखू मुक्त भारत अभियान पूर्ण देशभर चालवलं जात आहे. याचे ब्रँड अँबॅसेडर पाहू शकता बॅडमिंटन स्टार पी-व्ही सिंधू ही आहे. यानंतर हा प्रश्न हमखास असतो. अहमदनगर जिल्ह्याला लागून असलेले जे जिल्हे आहेत, विविध जिल्हे हे कोणते आहेत? अहमदनगर जिल्ह्याला कोणत्या ठिकाणी म्हणजे कोणत्या दिशेला कोणता जिल्हा आहे? असा प्रश्न येऊ शकतो, 100% येऊ शकतो. यामध्ये पाहू शकता अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये जिल्हे आहेत ते नाशिक आहे, औरंगाबाद आहे. पूर्वेस बीड आणि उस्मानाबाद हे जिल्हे आहेत. दक्षिणेस सोलापूर आणि पुणे हे जिल्हे आहेत. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवणं आवश्यक आहे. व्हेरी इम्पॉर्टंट म्हणू शकता, यासाठी IMP आहे. कोणत्या दिशेला कोणता जिल्हा आहे? या पद्धतीचा प्रश्न नक्कीच येणार आहे. तुम्हाला कोणत्या ना कोणत्या शिफ्टमध्ये तरी हा प्रश्न सापडेल. 14वा प्रश्न आहे. तारापूर प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? तर जो हा तारापूर प्रकल्प आहे, औष्णिक अणुऊर्जा प्रकल्प आहे, हा तारापूर अणुऊर्जा केंद्र महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील तारापूर या ठिकाणी आहे. यानंतरचा अहमदनगरवर आधारित प्रश्न आहे. अहिल्यादेवी नगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील सगळ्यात मोठे धरण कोणते आहे? तर त्या धरणाचं नाव आहे जायकवाडी धरण प्रकल्प. जायकवाडी धरण हे अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील जायकवाडी या ठिकाणी आहे. सगळ्यात मोठं धरण जे आहे अहिल्यादेवी नगर जिल्ह्यामधलं हे जायकवाडी धरण प्रकल्प आहे. यानंतर संगणक आधारित प्रश्न आहे. IMEI चा फुल फॉर्म काय आहे? तर पाहू शकता इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी. सातारा जिल्ह्याची जी भरती परीक्षा झाली होती यामध्ये हा प्रश्न आला होता. या पद्धतीने रिपीट झालेला आहे. संपूर्ण प्रश्नपत्रिका नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहेत, चेक केले जाऊ शकतात. 17वा प्रश्न पाहूयात. अहिल्यानगर अहिल्यानगर लोकसंख्या, अहिल्यादेवी नगर जे आहे म्हणजेच अहमदनगर जिल्ह्याची जी लोकसंख्येची घनता आहे ही किती आहे? असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर 2011च्या जनगणनेवर आधारित प्रश्न आहे. अहिल्यादेवी नगर अहमदनगर जिल्ह्याची लोकसंख्येची घनता किती आहे? यानंतर 18वा प्रश्न आलेला. प्रवरानगर हे कोणत्या तालुक्यात आहे? प्रवरानगर हे जे ठिकाण आहे हे कोणत्या तालुक्यात आहे? तर याचं उत्तर पाहू शकता प्रवरानगर. याते म्हणजे असा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो. पहिला सहकारी साखर कारखाना कुठे स्थापन झाला? तर प्रवरानगर हे जे ठिकाण आहे या ठिकाणी पहिला सहकारी साखर कारखाना जो आहे हा स्थापन झाला होता. स्वराज्याचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या पूर्वजांचे मूळ गाव पारनेर तालुका येथे प्रवरानगर येथे पाहू शकता. असा याचं उत्तर आहे. 19वा प्रश्न पाहूयात आपण. यामध्ये VPN आणि URLचा फुल फॉर्म विचारण्यात आलेला होता. संगणक आधारित प्रश्न. VPN म्हणजेच व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क आणि URL म्हणजे लिंक जी असते आपण वापरतो युनिफाईडची, ते लिंक असते इंटरनेटची लिंक, याचा URLचा फुल फॉर्म आहे. VPN आणि URLचा फुल फॉर्म संगणक आधारित प्रश्नांमध्ये विचारण्यात आलेला होता. आता यानंतरचं सेक्शन आहे, टॉपिक आहे मराठी व्याकरण. तर मराठी व्याकरणमध्ये काय काय आलं होतं? समास ओळखण्यासाठीचा प्रश्न आला होता. आई वडील हा जो शब्द आहे या शब्दाचा समास कोणता आहे? असा प्रश्न आलेला होता. यानंतर पाहू शकता क्रियापद, विशेषण, क्रियापद आहे विशेषण, समानार्थी शब्द सुद्धा विचारण्यात आले होते. फारसी आणि पोर्तुगीज भाषेतून आलेले जे मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत विचारण्यात आले होते. तंबाखू
हा जो शब्द आहे कोणत्या भाषेतून मराठीमध्ये आला आहे? तर पोर्तुगीज या भाषेतून तंबाखू हा जो शब्द आहे हा मराठीमध्ये आलेला आहे. यानंतर क्रियाविशेषण अव्यय आहेत. क्रियाविशेषण अव्यय व त्याचे प्रकार विचारण्यात आले होते. काळावर आधारित प्रश्न होता. रीती वर्तमान काळचा प्रकार जो आहे म्हणजे वाक्य देण्यात आलेलं होतं आणि कोणत्या काळाचा प्रकार आहे तर रीती वर्तमान काळ आहे, सामान्य वर्तमान काळ आहे, असा प्रश्न एक आलेला होता. काळावरचा प्रश्न होता. यानंतर पुढचे प्रश्न पाहण्या अगोदर डी-सी-सी बँक भरती प्रक्रियेची तयारी करण्यासाठी नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर पूर्ण जो सराव संच आहे, त्याचबरोबर डिटेलमध्ये जे नोट्स आहेत, मागील प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत. नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, डाउनलोड करू शकता आणि हा जो कोर्स आहे तुम्ही तयारी करण्यासाठी विकत घेऊ शकता. ॲप्लिकेशनसाठीचा जे आहे डिटेलमध्ये लिंक चेक केली जाऊ शकते. प्ले स्टोअरवरून ॲप्लिकेशन डाउनलोड केलं जाऊ शकतं. यानंतरचा सेक्शन सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक अंकगणित आणि बुद्धिमत्ता. कसे प्रश्न आहेत अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये? तर नफा तोटा शेकडेवारी, आता बँकिंगची परीक्षा आहे. नफा तोटा, खरेदी विक्री, किंमत काढण्याचा जो प्रश्न असतात हे प्रश्न येतात. शेकडेवारी आहे, शेकडेवारी आधारित प्रश्न आहेत. यानंतर आयताची परिमिती, आयताची लांबी, क्षेत्रफळ यावरचे प्रश्न सुद्धा आलेले आहेत. यानंतर वयवारी काढायची आहे, गुणोत्तर व प्रमाण आहे, सरासरी आहे, सरळवाढ व्याज आहे, चक्रवाढ व्याज आहे, यावरचा प्रश्न. या सगळ्यांवर एकूण 15 ते 16 प्रश्न या गणिताच्या अंकगणित आणि बुद्धिमत्ता टॉपिकच्या सेक्शनमध्ये विचारण्यात आलेले होते. यानंतर घड्याळ, काम, वेळ, वेग, अंतर जे आहे यावरचा प्रश्न होता. घड्याळातील तास काटा व जो मिनिट काटा आहे यातील कोणाचे माप जे आहे, किती कोणाचा माप तयार होतो याबद्दलचा प्रश्न विचारण्यात आलेला होता. अशा पद्धतीने जो 2 प्रश्न होते यावरचे, घड्याळातील तास काटा, मिनिट काटा यातील कोणाचे माप विचारण्यात आले होते. एकूण 2 प्रश्न. यानंतर सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक जो आहे कोडिंग, यावर 4 प्रश्न विचारले जात आहेत. प्रत्येक शिफ्टमध्ये 3 ते 4 प्रश्न येत आहेत. म्हणजे या कोडिंगची टॉपिक जी आहे तयारी चांगल्या पद्धतीने करणं आवश्यक आहे. IMP टॉपिक आहे कोडिंग आणि डिकोडिंग, चांगल्या पद्धतीने करणं आवश्यक आहे. यामध्ये पाहू शकता कोडिंगसाठी प्रश्न आला होता. कॅटसाठी 4 संख्या आहे, तर पोलीससाठी किती येईल? आता CAT एकूण मिळून 4 होतात, तर पोलीससाठी किती? त्याचबरोबर बीसाठी 2 वापरले आपण. BACसाठी 6 होतात. A आणि C साठी अजून 2 आले, 6 होतात. तर ट्रेनसाठी किती येईल? असे 2 प्रश्न यामध्ये आले होते. त्याचबरोबर AA, BB, CC अशा पद्धतीचा कोडिंगवरचा प्रश्नसुद्धा विचारण्यात आलेला होता. यानंतरचा पुढचा टॉपिक जो आहे इंग्रजी व्याकरण, सगळ्यात कमी प्रश्न या टॉपिकवर, या सेक्शनवर आले होते. यामध्ये अकॉमोडेशन जे आहे, अकॉमोडेशन याची स्पेलिंग विचारण्यात आली होती. करेक्ट स्पेलिंग काय आहे यासाठीचं देण्यात आलेलं होतं. करेक्ट सेंटेन्स म्हणजे बरोबर जे सेंटेन्स आहे यावरचा एक प्रश्न होता. यानंतर म्हणी व वाक्प्रचारांचा अर्थ आहे, समानार्थी शब्द आहेत. इंग्रजी टॉपिकवर सगळ्यात कमी प्रश्न होते, तरीसुद्धा एक 4 ते 5 प्रश्नांसाठीची तयारी करणं आवश्यक आहे इंग्रजी टॉपिकची. म्हणजे स्पेलिंग करेक्शन आहे, सेंटेन्स करेक्शन आहे, ॲड क्वेश्चन टॅग आहे, अशा पद्धतीचे प्रश्न इंग्रजी व्याकरणमध्ये विचारले जातील. कोडिंग सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. कमीत कमी 3 प्रश्न याच्यावर विचारले जाणार. 3 गुणांची चांगली तयारी करणं आवश्यक आहे कोडिंग आणि डिकोडिंगसाठी. तर अशा पद्धतीने जी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती परीक्षा सुरू आहे. यामध्ये 10 जानेवारी 2025 रोजी तिन्ही शिफ्टमध्ये जे पेपर आले होते याचा पॅटर्न जो आहे अशा पद्धतीने आहे. अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जात आहेत. अशा पद्धतीने तयारी करणं आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.